मेडशी बायपासवर महिंद्रा मॅजिक गाडीचा भीषण अपघात, मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनातील महिला गंभीर जखमी। आज दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी वाशिम जिल्ह्यातील मेडशी बायपास येथील नॅशनल हायवे रोडवर सरपंच हॉटेल समोर सकाळीच कामासाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या महिंद्रा मॅजिक गाडीचा भीषण अपघात झाला। गाडी क्रमांक MH29 AR 2810 या अपघातात महिला मजूर गंभीर जखमी झाल्याने तातडीने रुग्णालयात हलविले। प्राथमिक माहितीनुसार ही गाडी मजूर महिलांना कामासाठी घेऊन जात असताना अचानक वाशिमवरून अकोलाकडे जाणाऱ्या मार्गाने भरधाव वेगात असणारी हॅरिहर कंपनीची काळ्या कलरची गाडीने मजुराच्या गाडीला जबर धडक दिली। हा अपघात गंभीर अपघात होता। यात मॅजिक गाडी चकनाचूर झाली। हॅरिहर गाडीचा क्रमांक GJ19 BJ 2000 असा आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी महिलांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविले। काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। अपघाताचे काम शोधण्याचे काम त्यांनी सुरू केले। तसेच या अपघाताच्या मालिका गेल्या 2 वर्षापासून मेडशी बायपास रोडवर सुरूच असतात। या अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी जातो। याच घटनेचा रोष संताप व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले होते। त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक संतप्त नागरिकांनी केली। वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता, मात्र नंतर परिस्थिती सुरळीत करण्यात आली। संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया सध्या काय आहे? फक्त मेडशीमध्ये मराठी वाट पाहत आहेत, कोण मरतील कोण राहायचे। सध्या आपण मार्ग काय स्वीकारलेला आहे? आमच्या इथले आमदार खासदार झोपलेले आहेत। वारंवार पत्र आमच्या सरपंच साहेबांना पत्र व्यवहार करून कोणतीही प्रक्रिया त्याला भेटलेली नाही आतापर्यंत। आता नागरिक रस्त्यावरती म्हणजे नॅशनल हायवेवरती जमलेले आहेत आणि रास्ता रोकोचे प्रकरण सुरू आहे। नेमकं काय सांगा? याच्यामध्ये तडजोड केली पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे गतिरोधकासाठी। मागणी काय आहे? आमची मागणी आहे, आम्ही NHAला सरपंच शेख जमीरभाई यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे। या रस्त्यावर स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे, तरी NHA याकडे सकाळ दुर्लक्ष करत आहे। रोज अपघात घडतात, मेडशीचे लोक मरत आहेत। आजही मोठा अपघात झालेला आहे। 10 ते 15 महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत। आमची मागणी आहे, जोपर्यंत NHA याच्यावर गतिरोधकाचं काम करत नाही तोपर्यंत आम्ही